अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळते। अपक्ष उमेदवार असलेले करण ससाणे हे नगरला असल्याची माहिती आहे। करण ससाणे यांचा फोन सुरू आहे, मात्र कॉल रिसीव्ह करत नसल्याने त्यांची भूमिकाही स्पष्ट झालेली नाही। करण ससाणे यांचा काँग्रेसच्या वरिष्ठांशीही अद्याप संपर्क झाला नसल्याची माहिती मिळते आहे। करण ससाणे हे श्रीरामपूर पालिकेत काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत। महाविकास आघाडीचं एकमत न झाल्याने करण ससाणे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, तर भाजपकडून प्राजक्त तनपुरे, अपक्ष करण ससाणे, अपक्ष दत्ता पानसरे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र आता शेवटच्या क्षणापर्यंत काय नेमकं घडतंय, पुढच्या 1-1.5 तासामध्ये काही घडामोडी घडतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घेऊयात, नितीन ओझा आपल्या सोबत आहे। नितीन, करण ससाणे सकाळपासून नगरला गेल्याची माहिती आहे, त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय का? काय घडतंय अहिल्यानगरमध्ये? दीपक, निश्चितच जर पाहिलं तर अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या याच्यात काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली होती, मात्र काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपला अर्ज भरताना अपक्ष अर्ज दाखल केला होता व अर्ज दाखल केल्यापासून त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याचं टाळलं होतं। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने करण ससाणे हे सकाळपासून नगरला गेल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे, मात्र ते माघार घेणार की नाही याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही, कारण त्यांना कॉल केला असता ते कॉल रिसीव्ह करत नाहीयेत। आणि पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील काल रात्रीच अहिल्यानगरला पोहोचलेले आहेत, ते देखील त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत। त्यामुळे आजच्या या शेवटच्या दिवशी काय काय ट्विस्ट येतात, अहिल्यानगरची निवडणूक बिनविरोध होते की अपक्ष विरुद्ध महायुती असा सामना होतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल। दीपक, नितीन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।